Hello students, I am Akshita Dinkar Mane, professor from SPM Polytechnic Kumthe. In last lecture we studied the class B power amplifier. In that we studied the complementary symmetry class B amplifier and push-pull class B amplifier. Okay, and after that now we are going to see the class C amplifier. Class C amplifiers cannot be used as an audio amplifiers. However, we can use the class C amplifier in tuned circuit used in the communication. Class C amplifier जे आहे ते आपण ऑडिओ एम्प्लिफायर म्हणून यूज करणार नाही आहे, तर instead of that we use it as an tuned it is used in a tuned circuit in communication system. ओके, म्हणजेच काय करणार आहे, क्लास सी एम्प्लिफायर मध्ये आपण काय करणार आहे, लोड म्हणून ट्यून्ड सर्किट यूज करणार आहे. म्हणजेच एका ठराविक फ्रिक्वेन्सीलाच ते काय होणार आहे, सर्किट ट्यून होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर ते ऑसिलेट होणार आहे. ओके, तर आता हे काय आहे, RFC म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉईल काय होणार आहे, तर आपण जेव्हा याला DC सप्लाय देणार, DC सप्लायला मी ऑलरेडी सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा आपण कॅपॅसिटरला काय होत असतं, जर हे कॅपॅसिटर असेल तर यातून AC पास होत असतो, म्हणजे AC इथून इथे पुढे जातो, पण DC इथे ब्लॉक होतो. DCला हे काय करतं, डायरेक्ट करंटला जाऊ देत नाही. ओके, पण इंडक्टर काय असतं, इंडक्टर त्याच्या अपोजिट असतं. इंडक्टर काय करतं, DCला जाऊ देतं. ओके, DCला जाऊ देतं आणि AC सिग्नल जर असेल तर त्याला काय करतं, ब्लॉक करतं. हे काय करतं, DCला ब्लॉक करतं, हे काय करतं, ACला ब्लॉक करतं. म्हणजेच इंडक्टर जी कॉईल जी असते ती इंडक्टर असणार, इंडक्टरमधून काय होत असतं, DC करंट पास होत असतो. मग तसंच इथे जे वापरलेलं कंपोनंट आहे RFC, तर ते RFC काय करणार आहे, जेव्हा DC सप्लाय येणार आहे तेव्हा ते शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट होणार आहे, आणि जेव्हा AC सप्लाय येईल तेव्हा ते काय होणार आहे, इट ॲक्ट ॲज अन हाय रेझोनन्स सर्किट. ओके, हाय रिॲक्टन्स जनरेट करणार आहे ते त्यावेळी, किंवा जेव्हा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सी येईल तेव्हा ते रिॲक्टन्स जनरेट करणार आहे, हाय रिॲक्टन्स. म्हणजेच आपण हे सर्किट काय करणार आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी यूज करणार नाही, हे मला थोडक्यात सांगायचं आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असणार आहे. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जेव्हा या सर्किटमधून येणार आहेत तेव्हा हे कॉईल काय करणार आहे, तर ब्लॉक करणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन होणार नाही आहे यामध्ये. ओके, आणि यामध्ये काय असणार आहे, क्लास सी ॲम्प्लिफायर ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, तर त्यामध्ये आपण 180 डिग्रीपेक्षा कमी कंडक्शन अँगल असणार आहे. ओके, तर कंडक्शन अँगल 180 डिग्रीपेक्षा कमी असणार आहे, आणि द AC इनपुट व्होल्टेज VI इज अप्लाइड टू द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर. The voltage is superimposed on -VBB. -VBB कुठे आहे, इथे आहे. ओके, आता आपण जे सिग्नल पाठवलेलं आहे ते कशावर, -VBB वर सुपर इम्पोज होणार आहे. सुपर इम्पोज म्हणजे काय होणार आहे, आता बघा या इथे सिग्नल काय आहे, -VBB. समजा ही इनपुट सायकल आहे 180 डिग्रीची. -VBB इथे असल्यामुळे 0 पासून हे काय झालेलं आहे, याची जे खरं ॲक्च्युली 0 लाईन इथे पाहिजे होती. ओके, तर हे काय झालं, -VBB मुळे इनपुट सिग्नल खाली शिफ्ट झालेला आहे. मग खाली शिफ्ट झाल्यामुळे काय होत असतं, तर 180 डिग्रीचं आपल्याला काय, लेस दॅन 180 डिग्री पाहिजे होतं ना कंडक्शन अँगल. कंडक्शन अँगल 180 डिग्री कुठं होतं, इथे होतं 180 डिग्री, पण आपल्याला लेस दॅन 180 डिग्री पाहिजे, त्यामुळे आपल्याला इथे संपेल हे 180 डिग्री, कमी मिळेल ना इथे. आता बघा हे 0, हे 90 डिग्री, हे 180 डिग्री, हे 270 म्हणजे 270 डिग्री, हे 360 डिग्री. मग आता 180 म्हणजे इथंपर्यंत जर मिळालं, इथंपर्यंत जर कंडक्शन झालं तर आपण काय म्हणतो, 180 डिग्रीचं कंडक्शन झालं. पण आपल्याला क्लास सी मध्ये काय आहे, क्लास सी ॲम्प्लिफायर, त्याचं नाव म्हणजे आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. क्लास सी ॲम्प्लिफायरमध्ये कंडक्शन अँगल जे आहे ते लेस दॅन 180 डिग्री आहे. कंडक्शन अँगल कसं आहे, लेस दॅन 180 डिग्री आहे. ओके, तर आता मग 180 लेस दॅन 180 डिग्री आपण कंडक्ट करण्यासाठी काय केलेलं आहे, -VBB सिग्नल ॲड केलेला आहे. -VBB सिग्नल कुठे ॲड केलेला आहे, तर RFCच्या इथे -VBB सिग्नल ॲड केलेला आहे. -VBB मुळे हे जे सिग्नल आहे ते शिफ्ट झालेलं आहे, निगेटिव्हला शिफ्ट झालेलं आहे,
आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतं इथे, तर आपल्याला इथे मिळतं एक अँगल मिळतो आणि तो काय मिळतो म्हणजे काय म्हणतात त्याला 180 डिग्रीपेक्षा कमी अँगल मिळतो. ओके. त्यानंतर ट्रान्झिस्टर ऑन किती वेळ राहणार आहे, इथून इथेपर्यंत राहणार आहे. इथून इथेपर्यंत ट्रान्झिस्टर ऑन राहणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, कंडक्शन लेस दॅन 180 डिग्री होणार आहे फक्त. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत, आता इथे तुम्हाला वेव्हफॉर्म दिसत आहेत, हे काय आहे, ट्युन्ड सर्किट आहे. ट्युन्ड सर्किट म्हणजे काय असणार आहे, आपण क्लास सी ॲम्प्लिफायरच्या लोडला लावलेलं आहे ट्युन्ड सर्किट आहे. ओके. तर आता जेव्हा फ्रिक्वेन्सी दोघांची मॅच होईल, फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठली, तर ॲप्लाइड फ्रिक्वेन्सी आणि हे ट्युन्ड सर्किटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होईल, तेव्हा काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे. ओके. तर डॅम्प्ड ऑसिलेशन्स आपल्याला असे दिसणार आहेत. आणि 180 डिग्रीसाठी फक्त आपल्याला IC करंट फ्लो होणार आहे लेस दॅन 180 डिग्रीसाठी. तर तो करंट IC असा असणार आहे, तर त्यावेळी आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, असं फुल आउटपुट आपल्याला मिळणार आहे. ओके. हे कसं कळालं का तुम्हाला, तर आपल्याला करंट काय आहे, IC करंट जेव्हा येतो तेव्हा काय होणार आहे, या सर्किटला ट्युन्ड सर्किटला काय मिळणार आहे, फ्रिक्वेन्सी मिळणार आहे आणि त्यामध्ये डॅम्प्ड ऑसिलेशन्स होणार आहेत. ऑसिलेशन म्हणजे काय, आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह वेव्हफॉर्म मिळाली इथे. हे ऑसिलेशन्स परत कमी कमी होत जाऊन काय होणार आहे, 0 होणार आहेत. बट स्टार्टिंगला काय मिळणार आहे, एवढी वेळ मिळणार आहे इथून इथेपर्यंत. ओके. त्यानंतर ही जेव्हा एवढी वेळ मिळते त्यानंतर परत अजून थोड्या 180 डिग्रीने काय होणार आहे, जेव्हा नेक्स्ट सायकल येईल तेव्हा त्याच्यामुळे जो IC करंट फ्लो होणार आहे तो हा आहे, त्याच्यामुळे परत इथं डॅम्प्ड ऑसिलेशन होणार आहे. परत जेव्हा 180 डिग्री थोड्या वेळाने जेव्हा 360 डिग्री पूर्ण होईल तेव्हा थोड्या वेळाने अजून एक वेव्हफॉर्म IC करंट जेव्हा फ्लो होईल तेव्हा अजून एक डॅम्प्ड ऑसिलेशन मिळणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय होणार आहे, डॅम्प्ड ऑसिलेशन्स मिळत मिळत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे आणि हे परत नंतर व्हॅनिश होणार आहेत, हे इथले वेव्ह जे आहेत ऑसिलेशन्सचे. ओके. ऑसिलेशन म्हणजे काय हे आपण नेक्स्ट आता चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा. दिस shows that the class C operation is limited to use of only one frequency. म्हणजे एकाच फ्रिक्वेन्सीला, ज्या फ्रिक्वेन्सीला हे सर्किट ट्यून होतं, म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला हे सर्किट ऑसिलेट होतं, फक्त त्याच फ्रिक्वेन्सीला आपण क्लास सी ॲम्प्लिफायर यूज करू शकतो. हे त्याचं एक डिसॲडव्हान्टेज नाही आहे, बट त्याची एक प्रॉपर्टी आहे. ओके. काय प्रॉपर्टी आहे, तर फक्त हे ट्युन्ड सर्किटची जी फ्रिक्वेन्सी आहे ना FR, त्याच फक्त फ्रिक्वेन्सीला काय होणार आहे, ऑसिलेशन्स आपल्याला मिळणार आहेत. आउटपुट व्होल्टेज जे आहे ते फक्त इनपुट फ्रिक्वेन्सी तेवढीच दिल्यानंतर आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. ओके. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर व्हेरी हाय एफिशियन्सी ॲज कम्पेअर टू क्लास A अँड क्लास B, लो पॉवर लॉस इन द पॉवर ट्रान्झिस्टर. म्हणजेच हा ट्रान्झिस्टर जास्त वेळ ऑन नसल्यामुळे काय होणार आहे, लो पॉवर लॉस होणार आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, द आउटपुट वेव्हफॉर्म कॅन बी डिस्टॉर्टेड. म्हणजे आउटपुट वेव्हफॉर्म जे आहे ते डिस्टॉर्शन असणार आहे त्यामध्ये प्रेझेंट. ओके. थँक्यू.